मग काय बाई मस्त येते ना गणपती बघ समोर समोर गणपती बघ गमन मस्त जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मी कोकणी निखिल सपकाळ यांच्यासाठी येत नाही. पण YouTube हा असा क्षेत्र आहे की त्याच्यातून आपण चांगले काम करू शकतो, चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. पहिल्यापासून सुरुवात केली तर मी YouTubeच्या माध्यमातून गावाकडची संस्कृती दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला. गावाकडच्या व्हिडिओ करायचो, पण त्या मुंबईकर आपले म्हणजे कोकणातले जे चाकरमाने मुंबईला राहतात तर त्यांना ह्या गोष्टी भावायला लागल्या, आवडायला लागल्या आणि त्यांनी आपण जर आपली भाषा बोललो की आपणच आपल्याला गावठी बोलायला भाग पडतो. कारण आता मी जर ळला ल केला तर तो गावठी. कारण आजकाल काय झालंय की शहरात गेलो की आपण आपली भाषा विसरत जातो किंवा कोण नवीन चांगला म्हणजे चांगला पोशाख घालून कोणतरी माणूस भेटला की त्याच्याशी काहीतरी स्टँडर्ड बोलण्याचा प्रयत्न करतो. पण आपण वैयक्तिक एवढे चांगले असतो ना की स्टँडर्ड दिसण्याची गरज नसते, स्टँडर्ड राहण्याची गरज असते आणि आपल्या वागणुकीची गरज असते. काय माहितीये की आपण घराच्या घरात असं बोलतो की हे बाला इकडे ये, काय मी याला जो काय करताय काय नाही. पण ते घरात कोण पाहुणा आलं ना, पप्पा इकडे या ना, पाहुण्यांसाठी जेवण काय केलंय. ते काय होतं, आपली भाषा आपणच कुठेतरी मागे सरत चाललोय असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण मी स्वतः अनुभवलंय. कारण मी ज्यावेळेस युट्यूबला आपल्या भाषेसोबतच कॉमेडी व्हिडिओ किंवा कॉमेडी बोलत जायचो ना, त्यावेळेस कमेंट, अरे काय असं गावठी बोलतो, काय शिकलाय की नाही, काय गावंडल आहे, किंवा माझ्या आजूबाजूच्या गावातले सुद्धा काय काय येडा आहे, काय शिकलं, 4 पुस्तकं शिकलं असतंच ना, त्या इथं असतंच नसतं, चांगल्या नोकरीला लागला असतं. आपणच आहे की आपणच आपली भाषा पुढे नेऊ शकतो. आज कोकणात बऱ्याच आगरी कोळी भाषा आहे, बानकोटी, संगमेश्वरी, मालवणी भाषा. प्रत्येका भाषेची वेगवेगळी गोडी. आता मी दापोलीतून आलो तर आमची इकडची बानकोटी संगमेश्वरी भाषा आहे, पण इकडे आलो की इकडची पण एक लहेजा वेगळाच आहे. आणि या भाषेवरचा प्रेम आहे ना तो मला तर वाटतं आता आगरी कोळी भाषा आहे ती, त्या भाषेवरची गाणी, त्या भाषेवरती केलेली बोलतो आपण शॉर्ट फिल्म असेल, आपण आवडीने बघतो ना. विनायक माळी त्याला आवडीने बघतो ना, का नाही आपणच करून नेऊ शकत आपली भाषा. नमन हा लोककलेचा असा पाया आहे की तिथून स्टेजवर कसं वावरावं ते कळतं. अजून सुद्धा आता इकडे नमनाला कलाकार आले. प्रत्येक कलाकाराचा मी एक रिस्पेक्ट ठेवतो. कारण हा कलाकार हा रात्रंदिवस त्या कलेसाठी झटत असतो. जरी रात्रभर तो कला सादर केली ना तरी सकाळी तो 7 का 8 वाजता आपल्या कामाला जातो. हा आपल्या लोककलेचा एक नमन हा भाग आहे. त्याच्यात पण चाललंय. आणि माझं स्वतःचं गाव गोंधळ म्हणून नाटक आहे, त्याचे सुद्धा प्रयोग चालले. हा सगळा तुमचा हा प्रेम आहे. आणि या प्रेमापोटी एवढं आहे. आता साहेब मगाशी म्हटले की तुला ऊर्जा कुठून येते, तर हे समोर बसलेत ना सगळे मायबाप, त्यांच्याकडनं ही ऊर्जा आलेली आहे. निगेटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह बोलणारे भरपूर भेटतात, पाय खचणारे भरपूर भेटतात, पण त्यांच्याकडे लक्ष नाही आपला गोल काय आहे, आपण करायचं काय तेवढं लक्षात ठेवायचं. आज माझं वय आहे 25, पण या वयात मी काय केलंय हे मी अजून सुद्धा साहेब समाधानी आहे. काय माहितीये की माझ्या आईचं मी स्वप्न पूर्ण केलंय. मी आयुष्यात काय करेन मला माहित नाही, तर आईचं स्वप्न होतं 5-6 वर्षापूर्वी स्वतःचा रूम पाहिजे. आईसाठी मी रूम घेऊन घेतला. अजून सुद्धा स्ट्रगल चालू आहे माझा. पण आपण आयुष्य जगतोय ना, माझ्या वयाच्या मुलांना सांगतोय मी, काय कुठल्या धुतल्यात आणला तर नाही आहे. पण आजकालची पिढी सोशल मीडियावरती पबजी
ह्या त्या इंस्टाग्राम ह्या मी सुद्धा रील करतो, पण रील करून त्याचा फायदा काय उचलू शकतो आपण, की मार्केटिंग घेऊ शकतो, मार्केटिंगच्या मार्फत आपण आपला व्यवसाय पुढे नेऊ शकतो, लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. पूर्वी माझा व्यवसाय होता त्यावेळेस मला पेपरातून किंवा असे बॅनर देऊन करायला लागायचे, पण आता खूप इझी झालंय त्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून.